पहले कहा तूने मुझे आगे पीछे घेर रहा है, हालेलुया। तर आपण पाहिलं का दावीद राजा जो होता, दावीद परमेश्वराचा हात त्याच्यावर होता, म्हणून परमेश्वराने त्याला ती ताकद दिली होती. माझ्या प्रियांनो, आज त्याचप्रमाणे युद्ध तुमचं नाही तर युद्ध कोणाचं आहे? परमेश्वराचा आहे, हालेलुया. आणि ज्यावेळेस देवाचा हात तुमच्यावर आहे तर माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला कोणी हरू शकत नाही. प्रार्थना काय आहे? प्रार्थना म्हणा, प्रार्थना. हा, किती जणाला प्रार्थना करण्याची आवड आहे? सगळ्याला बरोबर आहे. एक बहीण होती, घेतो ना, एक बहीण होती आणि ती बहीण रेग्युलर चर्चला जात होती. एक बहीण होती, ती रेग्युलर चर्चला जात होती, रेग्युलर परमेश्वराच्या वचन वाचत होती, प्रार्थना करत होती, देवाच्या अधीन होती. हर रविवार जे एक रविवार असत तिने चुकला नाही, दर रविवारी ती जात होती. दर रविवारी एक दिवशी असं झालं का तिच्या जीवनामध्ये एक तिचा आवडता बॉयफ्रेंड तिच्या लाईफ मध्ये आला. काय झालं? तिचा आवडता बॉयफ्रेंड तिच्या लाईफ मध्ये आला आणि ती हळूहळू त्याच्यासोबत फिरू लागली. त्याच्यासोबत तिचं मन लागत नव्हतं, तिचं प्रार्थनामध्ये मन लागत नव्हतं, तिचं वचन वाचण्यामध्ये मन लागत नव्हतं. हळूहळू माझ्या प्रियांनो काय झालं माहितीये का? ती मुलगी देवापासून दूर व्हायला लागली आणि ती झोपीत असताना बी त्या मुलाचे विचार तिच्यामध्ये, त्या प्रत्येक गोष्टी म्हणजे कुठेही जेवण करत असताना काय पण सगळे विचार तिच्यामध्ये त्याचे. आणि हळूहळू बायबल थांबलं गेलं, प्रार्थना करणं थांबलं गेलं, प्रभू भोजन घेणं थांबलं गेलं आणि तिचं मन तिथं चर्चमध्ये बी बसले तर चर्चमध्ये बी तिचं मन नव्हतं. चॅटिंग चालू होती आणि त्याला कधी भेटन, मी कधी त्याला भेटन, मी कधी त्याच्यासोबत राहीन, हे तिच्या मनामध्ये चाललं होतं. एक दिवशी असं झालं का तिने ते चर्चमध्ये उठली आणि चर्चमध्ये जाऊन त्याच्या घरी गेली आणि तो मुलगा एका दुसऱ्या मुलीसोबत त्याच्या बेडवर तिने पाहिला. हालेलुया. पाहिल्यानंतर ती तुटल्या गेली, तिचं हृदय तुटल्या गेलं. ती म्हटली मी एवढं जीव तोडून त्याच्यावर मी प्रेम केलं. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर ती निराश झाली, ती डिप्रेशन मध्ये गेली, ती प्रत्येक गोष्टीमध्ये गेली आणि एका ठिकाणी थांबली आणि तिला पुन्हा ती आठवण आली. मी रोज रविवारी चर्चला जात होते, रोज मी बायबल वाचत होते, रोज मी परमेश्वराच्या जवळ जात होते. मी खूप मोठी चुकी केली आणि तिनं पुन्हा पश्चाताप केला आणि ती पुन्हा प्रभू कराली आणि पुन्हा दर रविवारी प्रार्थनाला बसू राहिली, बायबल वाचायला लागली. म्हणण्याचा उद्देश हे आहे का माझ्या प्रियांनो, प्रभू तुम्हाला कधी सोडणार नाही व टाकणार नाही. प्रभू तुमचा खरा देव आहे, तुमचा परमेश्वर आहे. ती मुलगी त्या दिवसापासून परमेश्वराची सेवा करू लागली. हालेलुया. माझ्या प्रियांनो, म्हणून तर बायबल सांगतं तूने मुझे आगे पीछे घेर रहा है. हालेलुया. त्या परमेश्वराची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मधला त्याचं नाव होतं नोहा. हालेलुया. नोहा. परमेश्वराने सांगितलं की परमेश्वर नोहाला म्हटलं, नोहा या जगाचा मी नाश करणार आहे. काय करणार आहे? जगाचा मी हे नाश करणार आहे आणि या जगाचा नाश मी माझ्या पूर्ण जगामध्ये, पूर्ण या देशामध्ये मी पाण्याने नाश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या जगामध्ये कोणी असा नीतिमान नव्हता, कोणी व्यक्ती असा नीतिमान नव्हता, फक्त एकच व्यक्ती होता, त्याचं नाव होतं नोहा. कोण होतं? म्हणा नोहा. प्रेज द लॉर्ड. नोहा. आणि बायबल सांगतो का ज्या वेळेस परमेश्वराने नोहाला आवाज दिला, परमेश्वराने नोहाला आवाज दिला आणि परमेश्वर नोहाला म्हटला काय माहिती का? परमेश्वर नोहाला म्हटला, नोहा माझ्यासाठी तारो बांध. काय बांध? माझ्यासाठी तारो बांध. आणि ज्यावेळेस ते तारो माझ्यासाठी बांधशील त्यावेळेस मी सांगेन त्याचप्रमाणे तू तारो बांध. मी सांगेन त्याचप्रमाणे मी तुला सांगतो त्याचप्रमाणे तारो बांध. नोहा कोण होता माहितीये का? सुतार होता. कोण होता? सुतार होता. परमेश्वराने नोहाकरच का गेला? नंबर 1 म्हणजे तो नीतिमान होता. नंबर 2 तो एक सुतार होता. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त कोण होता? सुतार होता. काय म्हणते त्याला इंग्लिश मध्ये? कारपेंटर. हालेलुया. बरोबर आहे.
का सुताराचं काम आहे का हा नौ बांधणं किंवा हा जे काही ही जहाज आहे ते तयार करणं, आणि नोहाकर परमेश्वर आला. आता मी लक्ष ठेवा, तुम्हाला काय ह्या सांगतो. देव नोहाला म्हटलं, नोहा मला ह्या जगाचा नाश करायचा आहे पाण्याच्या द्वारा, तू एक जहाज बनव, एक तारू बनव, आणि त्या तारूमध्ये हे प्रत्येक प्राणी नर आणि मादी हे फक्त 2 तू घेऊन ठेव. प्रेज द लॉर्ड. मी सांगेन त्याचप्रमाणे तू बांधकाम कर, मी सांगेन त्याप्रमाणे बांध, आणि मी पुढे तुला सांगतो की मी ह्या जगाचा नाश 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडेन. त्याला कोणी थांबवू शकत नाहीये, आणि तो पाऊस मी असा पाडेन की तो 40 दिवस आणि 40 रात्र, किती 40 दिवस आणि 40 रात्र मी पाऊस पाडेन. त्यावेळेस नाव बांधण्याच्या वेळेस ज्यावेळेस तारू बांधत होते, तारू बांधत असताना माझ्या प्रियांनो काय घडण्यात आलं माहितीये का? त्याचं तारू भरपूर वेळेस तोडण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. किती वेळेस तोडण्यात आलं? लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं घर, तुमचं लाईफ, तुमचं जीवन ज्यावेळेस तुम्ही प्रभूपाशी दूर करताना विरुद्ध तुमच्या उभे राहते. हालेलुया. हे लक्षात ठेवा, कारण बायबल परमान देत आहे, बायबल पुरावा देत आहे का नोहा संगती झालं तसं तुमच्या सोबत होईल. प्रेज द लॉर्ड. नोहाचं तारू बांधण्यासाठी प्रत्येक ज्यावेळेस नोहाने तारू बांधायला सुरुवात केली, एक मजला बांधला असेल, येऊन लोकांनी तोडलं. त्याने परत दुसरा मजला बांधला असेल, तोही तोडला असेल. असे 3 का 4 तर जे मजले बांधले असेल ते सगळे तोडून टाकले त्यांनी, पण पुन्हा नोहाने ते तारू उभा केला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या लाईफ मध्ये बी तुम्ही परमेश्वरामध्ये जवळ आणि जवळ जाता तर सैतान तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाने पाडतो माहिती का? फायनान्स. मी तुम्हाला पहिलं सांगितलं कशाने? आर्थिक फायनान्स, आर्थिक गोष्टीमुळे. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नाहीये आणि पैसा तुमच्या, परमेश्वराने नोहाला सांगितलं का तू तारू बांध, पण तारू बांधण्याच्या नंतर कोण आलं? फक्त पशु पक्षी 2, ते पण नर आणि मादी. का परमेश्वराला पुन्हा या जगामध्ये पशु पक्षीचा अंत होऊ नये म्हणून त्यांनी नर आणि मादीला पाठवलं. ज्यावेळेस त्यांनी हे पुन्हा कुटुंब वसलाव करायचा असेल तर म्हणून नोहाच्या कुटुंबाला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काय घडण्यात आलं? ज्यावेळेस 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला, त्यावेळेस प्रत्येक लोक येऊन नोहाच्या तारूकर येत होते, आम्हाला वाचव, आम्हाला घे, आम्हाला घे. आणि हळूहळू ते पाणी ही कमरापर्यंत, हळूहळू ते हे मानीपर्यंत, हळूहळू ते हे पूर्ण डुबले गेले. आणि ते पाणी इतकं वाढलं गेलं का ज्यावेळेस तुम्ही ही मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात मोठा हा पर्वत कोणचा आहे? कैलास पर्वत. त्याच्या वरपर्यंत पाणी गेलं होतं. हालेलुया. त्याच्या वरपर्यंत पाणी गेलं होतं. त्यावेळेस तो नाव ज्याला ते तारू म्हणतात, तो तारू कशावर तरंगला होता? पाण्यावर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्तावर तरंगलं जाणार आहे त्या दिवसामध्ये. हालेलुया. आणि जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास देतो तो त्याचप्रमाणे तरंगला जाईल आणि वाचला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय घडण्यात आलं? तो नाव ज्यावेळेस तो तरंगला गेलं आणि 40 दिवस 40 रात्र त्यावेळेस त्या पूर्ण जगाचा नाश झाला. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, त्या जगाचा नाश झाला त्यावेळेस किती लोक मरण पावले? पूर्ण जग मेलं. हालेलुया. किती जग? पण नोहाचा नाश झाला, तारूचा नाश झाला नाही ना. पण ज्यावेळेस माझ्या प्रियांनो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, ज्यावेळेस प्रेषितांचं कृत्य त्याचा 27 अध्याय 9 ते 38 वचनामध्ये पाहिलं तर परमेश्वराने काय कोणाला सांगितलं होतं माहितीये? याला पॉलला सांगितलं, आणि पॉलला म्हटलं की तुला कैसरियामध्ये जावं लागेल, आणि कैसरियात जाण्यासाठी तुझ्या सोबत, तुझ्या नावमध्ये, तुझ्या हा जहाजामध्ये मी तुला 277 लोक दिलेले आहे. पण मी तुला सांगतो, तू माझ्याप्रमाणे ऐकलं आणि माझ्याप्रमाणे चाललं तर मी तू आणि तुझ्या आत्म्याचा नाश करणार नाही, पण तारूचा नाश होईल. कधी वाचलं का? हालेलुया. बघा, जुन्या करारामध्ये तारूचा नाश नाही झाला पण जगाचा नाश झाला. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? लोक मरण पावले
पशुपक्षी मरण पावले, फक्त 8 जण आणि नर आणि मादी फक्त जे पक्षी होते तेवढे वाचले. पण त्यानंतर तुम्ही नवीन करारामध्ये येत्या तर पॉलच्या द्वारा परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वर म्हणतो नोहाच्या काळामध्येही मी तारूचं वाचवलं, पण ह्या वेळेस मी तारूचा नाश करत आहे आणि ही जगाच्या प्रत्येक लोकांना वाचवत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय होतं? तो तारू कोण होता? मागच्या रविवारी मी सांगितलं, येशू ख्रिस्त होता. येशू ख्रिस्त या जगासाठी मरण पावला आणि पूर्ण जगाला वाचून गेला. नोहाच्या काळामध्ये काय झालं? संपूर्ण जग मरण पावलं, पण तारू फक्त वाचला. पण ह्या वेळेस प्रभू म्हणतो नवीन टेस्टमेंट मध्ये, नवीन करारामध्ये तर तारूचा नाश झाला, म्हणजे येशू ख्रिस्ताचा नाश झाला, पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला गेला आणि तुम्हाला आणि मला प्रत्येक जगाला सार्वकालिक जीवन देऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रभूचा आत्मा ही सांगत आहे. आणि तुम्ही जेव्हा आता अभ्यास केला तर पवित्र आत्मा ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. नोहाच्या काळामध्ये तारूचा नाश झाला नाही. कोणाचा नाश झाला? पूर्ण जगाचा नाश झाला. पण नवीन करारामध्ये पाहिलं तर पॉलनी सांगितलं, परमेश्वराने सांगितलं पॉलला का तू फक्त या तारूचा नाश होईल, पण तुझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. somebody hallelujah. Praise the Lord. निर्गमाचं पुस्तक त्याचा 40वा अध्याय, निर्गम त्याचा 40वा अध्याय आणि 9वं वचन वाचू आपण या ठिकाणी. अभिषेकाचे तेल घेऊन, अभिषेकाचे तेल घेऊन, काय म्हणतो? अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला, कुठं? निवास मंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर. काय कर म्हणलं? लक्षात ठेवा. पुढे झालं म्हणजे तो पवित्र होईल. म्हणजे ते काय होईल? पवित्र होईल. बरोबर आहे. आता मला तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस तुम्ही तेल घेता त्यावेळेस तेल ज्यावेळेस ते पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवितो, पवित्र आत्म्याला दर्शवितो. ज्यावेळेस तुम्ही ते तेल घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःला, तुमच्या लाईफला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला हे वचन घेऊन क्लेम करा का प्रभू तुझं वचन सांगतं की मी पवित्र होईल. हालेलुया. हे बायबल सांगते, मी नाही सांग. अभिषेक तेल घेऊन निवास मंडपाला आणि त्यातील सगळ्याच वस्तूला अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे ते पवित्र होईल. प्रत्येक वस्तूला लावायचे परमेश्वर सांगतो. काय सांगतो? प्रत्येक वस्तूला. आणि ज्यावेळी ते तेल तुम्ही लावता, ज्यावेळी ते तेलाने तुम्ही ब्लेस करता, एखादा व्यक्तीला तुम्ही म्हणता प्रभू येशूच्या नावात तू बरा होतो, तो बरा होतो. हालेलुया. तेल, मग तुमच्याकडचं जे तेल असेल, कोणतंही तेल तुमच्याकडे असं, फक्त येशूच्या नावात तुम्ही लावा, ती भूमी, ती जागा पवित्र होईल. हालेलुया. बायबल सांगते, मी नाही सांगत, पवित्र शास्त्र सांगतं. हालेलुया. आणि ज्यावेळेस समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येतं, त्यावेळेस तुम्ही देवाच्या एक याजक होता. प्रेज द लॉर्ड. एक याजक तुम्ही होता. आणि देव जो बाप आज तुम्हाला हे सांगत आहे का पवित्र आत्म्याची एकच इच्छा आहे का तुम्ही जाऊन आज रात्री, आज ज्यावेळेस घरी जाणार त्यावेळेस हे वचन घेऊन जा आणि म्हणा की मी अभिषेक तेल करून आज माझ्या घरामध्ये, माझ्या नातेवाईकांना, माझ्या फॅमिलीला, माझ्या वस्तूला मी लावत आणि पवित्र होणार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण प्रार्थनामध्ये जाऊ, प्रभूची आराधना करू. थँक्यू जीसस. शांदारा मानथारा बाबा. धन्यवाद येशू.